अहो काय करताय? सोडा बघू. अहो सोडा की काम करू द्या मला. आज कामाला सुट्टी. लाडात येऊ नका. सरका. शितले अगं असं काय करतेस ग? तू बघितलंस का आपल्या दोघांना वेळ मिळावा मग आम्ही जयडीला घेऊन जीजीला दवाखान्यात घेऊन गेली. बघ बघ नाहीतर तू सारखं मामीना काहीतरी ना काहीतरी म्हणत असतीस आणि तू माफी मागेल नाही तरी बघ मग आम्ही किती मोठ्या म्हणायच्यात ते. हा असं तुम्हाला वाटत असेल पण एवढ्या साध्या नाहीत त्या. असू दे काय का असं ना आपल्याला वेळ मिळाला ना ते महत्वाचं. तू इथं काय करत बसले? तिकडे काम आहे आतमध्ये दुसरं. चल. अहो लाडात येऊ नका मला अजून बी कामं आहेत. काय घेतलं तुझं सारखं काम काम काम? बर ठीक आहे हे एवढं उरकते आणि मग येते. हा आता कसं बर तू लवकर लवकर आवर आणि हो माझे 4 कपडे थोडे धुवून टाक म्हणजे दिवसभर आपण दोघं मोकळ आहे ना. आणि मामींची जी काय संध्याकाळशिवाय येत नाही. हा हो नाही चल कपडे धुवून टाक. चल चल चल. अहो तुम्हाला कोणी सांगितलं होतं कपडे भिजवून ठेवाय? मी उद्या धुणारच होते की. अगं मी नाही मामीनेच भिजवलेत ते. बरं तुझा मी काम बघतो. जा 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 अहो जा. जरा ऐकता का? बाहेर येता का जरा? हा आलो आलो. काय ग? तुम्ही म्हणला होता का नाही मामींचं मन लई मोठं आहे. वय बघा की मामींचं मन केवढं मोठं आहे ते. काय म्हणला होता तुम्ही? ते तेवढं 4 कपडे धुवून घे आणि मग अख्खा दिवस आपलाच आहे. हे 4 कपडे आहेत होय? नाही म्हणलं तरी 40 कपडे असतील. आता एवढं सगळं मी एकटीने धुत बसायचं? 2-4 कपडे जास्त झाले तर कशाला उगाच बोलतीस? 2-4 कपडे नाहीतर काय? अहो 2-4 बाटल्या म्हणा की. आता तरी कळलं का मामी का गेल्या ती? मुद्दाम केलं त्यांनी मुद्दाम. अगं तू कशाला काळजी करते? मी आहे की. हा मी तुला मदत करतो. हा शितले कसं आहे संसाराचा गाडा शेवटी दोघांनी मिळून वाढायचा असतो का नाही? आहे का नाही? संसाराचा गाडा म्हण. मग आपण एक काम करू की. काय? आता एवढे दिवस मी एकटीनं वडलाच की संसाराचा गाडा. मग आज तुम्ही वाडा. म्हणजे? अहो म्हणजे 2-4 तर कपडे जास्त आहेत ना मग ते तुम्ही धुवा नाहीतर राहू दे तसंच. पण मी काय ते कपडे धुत नसती. अगं शितले असं नको करू. ते दवाखान्यात आले ना परत प्रॉब्लेम नको ग. लय कळवून होईल शितले. आपण एक काम करू ना आपण दोघं मिळून धुऊ. हा तुम्हीच धुवा मी काय धुणार नाही. मी चालले आज. अगं शितलं ऐक. अगं ऐक तरी माझं. गावात कपडे आणून देताना कुठं अकल गेली होती काय माहिती. आता काय सगळे कपडे मला धुवायला लागणार. जर नाही धुतले तर मामी आल्यावर राडा करणार. परत मामीन शितलीची चुकणार. उसव लगन गोत सार आधार कुणाचा नाही. देगाला भुई परिजीन अंगार जीवाला जाळी. हा हा
काढतो हा. तुम्ही नका काळजी करू. नवरा एकटा काम करतोय त्याचं काय नाही तुला. मी तुम्हाला आधीच सांगितलेलं मामी आल्यावर बघत्याल. मग आम्ही बघतील काय. भिजवलेले कपडे ते खराब झाले म्हणजे. धुवा तुम्हीच, पण मी काय धुनाला हात लावत नसती. मग तू काय इथं मला खिजवायला बसलीस का. माझं घर आहे, मी जिथं पाहिजे तिथं बसेल. तुम्ही तुमचं काम करा की. हा. अहो अजिंक्य, शितले, अगं तुला काय लाज बीज वाटते का नाही. का ग? अगं अजिंक्यनं कपडे धुवायला लावल्यास आणि तिथं खुशाल खात बसल्यास वय. अगं काके, हेच मला म्हणले तू रोज कपडे धुतेस, आज आपण दोन बघाव. वय का नाही हो? वय वय. अहो असं कसं. हे धराव, उठा भरतीत ना, मी कपडे धुवून देते. उठा तुम्ही. अहो नको राहू दे. नाही नाही नको, उठा तुम्ही. अहो राहू दे तर धुतो. अजिंक्य उठा, उठा देत ना. अगं काके, अगं हेच म्हणले मला. तू एवढं रोज राब राब राबतीस, आज विश्रांती घे, मी करतो काम. शितले, कुठं एवढं नशीब काढलंस काय माहित बाई. लई गुणाचा जावई आहे बघ आमचा. बर तू कर मज्जा, मी जाते घरी. चला चला. होय हो, ऐका की, एवढे झाले ते बास झाले की. बाकी मामी आणि जयश्री आल्यावर धुत्यात. मी सांगते की त्यांना, मी माझ्या वाटणीचे धुतले, आता तुमच्या वाटणीचे तुम्ही धुवा. काय नको. और एक बात हमेशा ध्यान में रखना, फौजी कुठलंच काम कधी अर्धवट ठेवत नाही, कळलं का. बर ठीक आहे, करा कंप्लीट. आला का आज्या, लका हिथं काय धुणं दूध बसलायस. तिकडे बॉर्डरवर जाऊन दुश्मनांची धुलाई कर की. एकदा नवरा हो, मग तुला कळेल कोण धुलाई करत आणि कशाची करत ते. नवरा कसा पिळून निघतो ते. आज्या, मला हेच तर पाहिजे ना. म्हणजे बघ, माझं लगीन झालं की मग बायकोची मी सगळी काम करणार. आज्या, मी काय म्हणतो, तुला माझी शूटिंग लावायची सुपारी दिली पाहिजे. सेटिंगच्या तर कसलं सेटिंग, कसलं सेटिंग, कसलं सेटिंग. आज्जा, भावा, सिर्फ तू ही एक है जो मेरी सेटिंग करा सकता है.